नागपुर के लकड़गंज थाना क्षेत्र में घर चोरी के एक पुराने मामले में पुलिस को बड़ी सफलता मिली। करीब 2 साल पहले हुई इस वारदात में आरोपी कुलदीप सिंह घावरी को गिरफ्तार किया गया। पूछताछ के दौरान आरोपी ने अपने साथियों के साथ मिलकर चोरी करना कबूल किया। इस मामले में लाखों रुपए के सोने चांदी के गहने और नकदी चोरी हुई थी। फिलहाल पुलिस अन्य आरोपियों और चोरी के माल की तलाशी में जुटी हुई है। साथ ही आगे की जाँच जारी है। पोलीस ठाणे लकडगंज या ठिकाणी दिनांक 15/5/2024 रोजी रात्रीचे 3:30 दरम्यान एक चोरी झाल्याची घटना झालेली होती। अशी फिर्याद खेमचंद धरमदास आमेसर वय 68 वर्ष राहणार प्लॉट नंबर 456 RK पॅलेस हनुमान मंदिर जवळ गरोबा मैदान हरिहर नगर पोलीस ठाणे लकडगंज नागपूर शहर यांनी दिलेली होती। यामध्ये एकूण त्यांच्या घरामध्ये 20 ते 22 तोळे सोने व 7 लाख रुपये भारतीय चलनाच्या नोटा या चोरीला गेलेल्या होत्या। सदर आरोपीचा तपासादरम्यान एकूण 1370 कॅमेरे चेक करण्यात आलेले होते। यामध्ये आरोपीचे नाव निष्पन्न झालेले होते, परंतु आरोपी हा बऱ्याच 1.5 वर्षापासून फरारी होता, परंतु आरोपी हा आता मिळून आलेला आहे। आरोपीचे नाव कुलदीप सिंग लखनसिंग बावरी वय 28 वर्ष राहणार वॉर्ड नंबर 3 एकता नगर रुई खोयरी बुटीबोरी नागपूर शहर याने त्याच्या 2 सहकार्यांच्या साह्याने मिळून ही चोरी केलेली आहे। ही चोरी केल्यानंतर त्याने चोरीतील माल हा जालना पुणे सातारा कोल्हापूर या ठिकाणी त्याची विक्री केलेली आहे। सदर आरोपीचे जे 2 साथीदार आहेत ते पुणे हडपसर या ठिकाणचे असून त्यांचा शोध घेणे अद्याप बाकी आहे। आरोपीवर याच्या अगोदर बरेच गुन्हे आहेत। नागपूरमधील बजाजनगर बुटीबोरी त्यानंतर बेलतरोडी अशा पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात गुन्हे दाखल आहेत। तसेच धुळे पुणे या ठिकाणी देखील आरोपी विरोधात गुन्हे दाखल आहेत। आरोपी हा सराईत असून त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करणे बाकी आहे। ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे पोलीस उपायुक्त राहुल मदने सर यांच्या नेतृत्वाखाली टीमने केलेली आहे।